तर राम राम भावना का म्हणता. तर भावांना चालला आपण आता शेतात ना आता घरी. तर भावांनो शेतीविषयी थोडासा सांगायचा असला तर शेतीच्या कामामध्ये कष्ट बी लय आहे आणि खूप कष्ट करावं लागते शेतीच्या कामात. पासून मी सकाळच्या 6 वाजतापासून गेलो आणि कोट धरूनच आणि आता चालला मी घरी. आमच्या इथं पप्पाजी मामाजी मामाजी आजी वगैरे काम करूनच राहिले सध्या. परत शेतात म्हणजे काम चालूच आहे, पण अवघड खूप काम असते, कठीण काम असते. पण कसं आहे ना, शेतीशिवाय दुसरा पर्याय नसते आमच्या शेतकऱ्याच्यावर. तर आम्हाला शेतीच करावं लागते. तर असं म्हणजे कोणीच्या नोकरीला नाही जाता, स्वतःचं काम करतो म्हणजे स्वतः. पण सुकून पण आहे आमच्या शेतीच्या कामांमध्ये, सुकून आहे. मी माझ्या वडिलांसोबत काम केलं, अनुभव आला. माझ्या दादाजीसोबत काम केलं, अनुभव आला. म्हणजे रोज शेतीत जातून ना तर आपल्याला शेतीचा संपूर्ण अनुभव येते. म्हणजे काय शेतीविषयी असते, काय असते, म्हणजे आमचं असं समजा की आमच्या ब्लडमध्ये आणि या जमिनीशी नातं जुळून गेलं आहे आपल्या शेतीचे पूर्ण. बचपनपासून म्हणजे केलेलं तेच काम म्हणजे संपूर्ण आम्हाला आता शेतीचा म्हणजे अनुभव आला. तर असाच आहे, कोणत्याच कामाला भिडून सनी चिकाटीनं कोणत्याच कामाला केला ना तर अनुभव येतेच त्याचा आणि घाबरावायचं नसतं त्या कामाला. तर मी म्हणजे हळूहळू सुरुवात केला आपल्या शेतीशी. तर आता सध्या जमलं, आपल्याला काम पण संपूर्ण येते. तर असाच काम राहते आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला. पण इतकं असते इथं कधीही काम ना कधीही सुट्टी असते भावना. मी सकाळच्या 6 वाजता गेला, संपूर्ण एटा वगैरे मारला, रास उडवला, माझ्या मम्मीला जेवण केला, मग मोळा टाकला. आता एक वेळी खोडवळीने मारू लागला ना, मोळा उतरू लागला. आता माझे पप्पा वगैरे मामाजी वगैरे बोते धरून घरी येतील. आता मी चाललो घरी, आंघोळ वगैरे करीन आणि मग क्रिकेट खेळायला जाईन. तर असं आपला रुटीन आहे ना. आपला का म्हणलो आता आपल्याकडे कंटेंट नाही तर आपला कॅमेरा चालू करून घेऊ, बनवूया कंटेंट. हा काम आहे. सुकूनचं जेवण भेटते, मस्त ताजी हवा भेटते सकाळची आणि मस्त थंड वातावरण, नो डिस्टर्ब, सगळं काही आपल्याला अवेलेबल राहते. मस्त प्युरिफायर एअर नाही लागत आपल्याला, मस्त ताजी हवा लागते वातावरणाची. तर असा काम आहे आपला शेतकऱ्याच्या. तर इतकं सांगायचं थोडक्यात शेतीविषयी. तर आता तर सगळे उन्हाळ्याची लागणं चालू होऊन जाईल. आपली बी दुसऱ्या महिन्याच्या 1 तारीखपासून आपली बी रब्बी लागणं चालू होऊन जाईल भावना. म्हणजे आपण संपूर्ण खणे खार आली आहे, मिश्र खत वगैरे मारला तिच्यावर, आता युरिया राहिला थोडासा मारून घेऊ. म्हणजे आपली बी खार वगैरे आली, म्हणजे रब्बी आपण पण स्टार्ट करून घेऊ. थोडासा चूर्ण वगैरे झाला. तर असा काम आहे भावना. आपल्याला थोडासा सांगा झाला तर आपल्या शेतीला तुळसुद्धा जोडधंदा म्हणजे आपल्या म्हशीचा आहे. तर आपल्याला ते का आता म्हशीत माझ्या भावाने दिलं असं, आता आपल्याला ड्युटी वाजावं लागतं. म्हणजे खाली नाही हो, फ्री नाही हो, असं असते. शेतकऱ्याच्या मुलं हो यार, कुठं आमच्याजवळ फ्री टाईम राहील असं आहे आपल्याजवळ. पण तर थोडाशी वेळ काढतो मी खेळावले. तर असा काम आहे आपला शेतकऱ्या मुलाचा. तर आमचा ब्लॉग संपूर्ण पाहून जा. आवडत असेल तर आमच्या ब्लॉगला थोडासा लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि कमेंट करू शकता. आणि आपल्या भावाला थोडासा एक सपोर्टिंग सबस्क्राईब करू शकता. तर राम राम भावांनो, आवडला असेल तर चला भेटूया नेक्स्ट असाच मोटिवेशनल ब्लॉगमध्ये. थोडासा शेतीविषयी सांगलो की सुकून का असते शेतीमध्ये, तो आपल्याला आज कळाला नक्की. बापासोबत काम केलेलं कष्ट समजलं भावानं. तर राम राम भावानं, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.